साजना मुंबई शहर मला धावना जोग जोडे न पेलो माझ्या कर साजना मुंबई शहर मला धावना तुम्हा हा 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 का आल्हादायक साऊंड आहे पाठी पक्ष्यांचा. मित्रांनो स्वागत करतो आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी कोकणातल्या माझ्या गावी आहे. आता थोडंसं रानात फेरफटका मारतोय, निसर्ग पाहतोय, पक्ष्यांचा आवाज ऐकतोय. अशाच व्हिडिओ आजचे येईल. आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ब्लॅकआउटमध्ये खाली तुम्हाला दिसत असेल नावामध्ये सबस्क्राईब. मोबाईल जर तुमच्या ॲप ओपन केला असेल यूट्यूबमधून तर नक्की तुम्हाला दिसेल. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून सगळे व्हिडिओ येतील. व्हिडिओला बनत राहा. धन्यवाद. आहे ना आता कोणी जमिनी करतच नाही. ते जेवढा पट्टा आहे ना आमच्या फॅमिलीमधलं त्या वरपर्यंत आणि वरती आमच्याकडे घर आहेत. आणि पाणथळी जमीन तुम्ही बघू शकता. आता एवढा कडक ऊन दुपारचा पडतो तर सुद्धा इथे गवत बघा ना कसं आहे. जसं आपण क्रिकेटची मॅचला कसं हिरवळ असतो त्या टाईप हिरवळ आहे. आणि इकडे सगळे जमीन तसेच आहेत हिरवळी. म्हणजे पावटा वाळ वगैरे तर आरामशीर होऊ शकतो. आता थोडं अजून पाणी पाहिजे फक्त बस. यावर्षी फक्त मोहर आलं पण यावर्षी बिया कमी आहेत भरपूरच. आत्ता काजूवरती बी पकडायला लागले थोडे थोडे करून दिसते इथे पाठी. म्हणजे आता सीझन मागचा पहिल्या आठवड्यात येतो. आता जिथून लेट झालं आहे कुठे एवढे भेटतील तेवढे घेऊन जाऊया. हे आहे वेंगुर्ला 4 बी. किती मोठे बघा. आणि ही बीच आपल्याला पुढे काढून गर मिळतील त्याचे. मोठी बी असते
अशा बिया तुम्हाला विक्रीसाठी आपण तयार केल्यात, म्हणजे देतो आपण, काही कॉन्टॅक्ट्स असतील तर. एवढं उंच काजू तरी काय काय ठिकाणीच बिया आलेल्या आहेत, काही पाहू शकता. सुरुवातीला सीझन आहे बियांचा, ते एप्रिल मेच्या आसपास. मे महिन्यात तर आंबे, काजू, फणस असतातच. काजू तर असतातच, पण फणस आणि आंबे येतात त्यावेळी. पण आत्ता मेन काजूचा सीझन चालू झाला आहे. तर मित्रांनो, आता गावी येणं होईल, कोकणातले असेच व्हिडिओ येत राहतील. बघित राहा. आता मी काजूवरती थोडंसं वरती आला, छोटाच काजू ते वेंगुर्ला जास्त उंच नसते, पण हा उंच आहे, खूप भयंकर उंच आहे. तर त्या काजू चढलं, थोडेसे काढूया. बिया खूप कमी आहेत ह्या वर्षी सुरुवातीला, पुढे एंडिंगला जर आले तर बघूया. बघत राहा. कुठं? नाही मी एकटाच गेलो तो. कोकणातल्या गावातलं हे माझा दुसरा दिवस आहे. काल पालखी येऊन गेली, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ पूर्ण. तर मित्रांनो, आता थोडंसं चाललं आहे आम्ही बाहेर गावठाण्यामध्ये, थोडंसं बँकिंगचं काम आहे. आमची सगळे काही मेंबर चालले आहेत, आई वगैरे सगळे मुक्ता. तर आज दिवसभरात आम्ही कुठे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन खाली तुम्हाला ब्लॅकआउटमध्ये दिसत असेल, सबस्क्राईब ते बटन प्रेस करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करू, सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. ह्या शेतामध्ये खूप खेळतो क्रिकेट. आता शेतं कोण करत नाही म्हणजे, आता हा करत असेल कदाचित. आणि आम्ही तर चाललो लाल डब्याने, एस टीने. आम्ही चालवतो एस टीने, लाल डब्याने. आणि एस टीसाठी हा शॉर्टकट आहे इथले. आणि आमचा एस टी स्टॉप आहे मोहल्ल्यामध्ये. आता येईल एस टी, हाही येणार आहे की नाही माहीत नाही, जाऊया आता बोललो. तिथलं आमचं एकजण तर सफारी घालून दिसले ना तुला, कुर्ता, ते चाललेत मुंबईत ट्रेनने. आता जशी पालखी येते दाराशी, त्यानंतर लोक निघतात मुंबईत जायला. किती जंगल बघा नाही का, शॉर्ट रस्ता इथे, काय झेमी कोणी येत नाही, झाडं बिडं. आणि आता आई रस्ता दाखवते, इकडे इकडे काय, ते आई गावाला सगळं तिला माहिती असतं रस्ता कुठून काय. आणि आमची मुक्ता पण आहे. चला आता गावाला येणं होईल. तर काजूचा सीझनसुद्धा येतो. आणि विहीर आहे ते, बापरे, खोल आहे विहीर आहे किती, बघा ना. आईला पाय टाकलं असतं. बरीच खोल विहीर आहे मोहल्ल्यातली. इथे ॲक्च्युली घर होतं, हे दुकान होतं, कामात पडेक झालं पूर्ण. बघा ना, रात्रीची इथं आलं तर किती बाहेर वाटत असेल, विचार करा. पडीक घर आहे इकडे. आता इथे आपण स्टॉपला आलो, म्हणजे 5 मिनिटात आमच्या इथं बस स्टॉप आहे. हो मुंबईला चला बघा, तीच पालखीच्या तिन्ही कुर्ता घालून चाललेत, आठवण म्हणून होतं. 6 वाजता इथे, इथे याच्या 6 वाजतात. हो, घर आहे किती पडक, बघा ना, जुनं घर आहे, असू शकतात त्याच्यात. यावर्षी आता मार्चचे तारीख आहे 8-9, म्हणजे पहिला आठवडा झालं आहे. काजूला भाऊर आहे, म्हणजे अजूनपर्यंत पी व्यवस्थित आलीच नाही आहे. आमचं बस स्टॉप आला, गुरं बघा इथं गंमत आहे. बस स्टॉप पण हा घर आहे का आता इथं आहे, म्हणजे आमच्या नजीरबाई यांचं घर आहे. पण इथे ते बनवून ठेवलं आहे टाकाटक, म्हणजे बसायला वगैरे जागा चांगलं आहे. आणि हा आमची बस स्टॉप आहे इकडे, इथं आमची एस टी फिरते. एस टी येत नाही, पण माणसं नसेल तर कोणाच एस टी वगैरे येत नाही. आपलं असं जावं लागतं चालत चालत.
सगळं तर मला चालत वाटलं. प्रॉब्लेम आहे ना, शाळांना सुट्ट्या असतील आणि समजा पब्लिकच नसेल एस टीला, तर एस टी सोडत नाहीत. आजही तीच अवस्था झाली, आम्हाला एस टी भेटली नाही आहे. आणि आता डमडममधून आई गेली, आता आम्ही चाललो आहे सोड्यावरती. तर पुढून सावलीच आहे वरती, गावचोळे आमच्यापासून 2-2.5 किलोमीटर आहे. चला मग जाऊया आता चालतच. प्रखर ऊन आहे ना म्हणजे गावी, बाबा भयंकर ऊन पडतो इकडे. पण मुंबईत पण तेवढाच पडतो, पण इकडे पण जाणवत नाही इकडे. चालत गावतोळ्यामध्ये पोचलो तर प्रॉपर गावतोळ्यामध्ये पोचले आपण आता. हो मुक्ताचे पप्पा सुधीरचा वडापाव. इकडून कधी गावतोळ्यात आलात ना तर नक्की सुधीरचा वडापाव ट्राय करा. जेव्हा कधी तुम्ही गावतोळ्यात याल ना, इथे एक सुधीर वडापाव खूप फेमस आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, दुकानबरोबर नाक्यावरती आहे, इथं बस स्टँड आहे. तर मग सुधीरचे वडापाव तुम्हाला 50% खायला मिळतील. आणि इथं नक्की विजिट द्या गावतोळ्यात. तर गावतोळी नाका या सांगशील तर. आम्ही सुधीर वडापाव जिथं आलो आहे आणि आता वडापाव एक भजीपावचा भजीपाव घेतला आहे आणि पांढरं वॉटरसुद्धा घेतलं आहे. त्यांच्याकडे चहा पण खूप चांगली भेटते. बघा गावाला येऊन झाडू बिडू इकडून गावतोळ्यातून घेतो. आमच्या इथे गावतोळ्यात सगळं भेटतं. इथे चायनीजसुद्धा आहे, राज चायनीज खूप फेमस चायनीज आहे गावतोळ्यात. इथे किराणा मालाचं दुकान आहे, अशोदा दुकान आहे, पुढे भाजीचं दुकान आहे, आपली यांचं दुकान आहे, भरपूर काही गोष्टी इथं सिटी झाल्या आमची इथे गावतोळ्यात. चालू पालखीकडे. आता पालखी कुठे बघूया, पालखीच्या तिकडे चाललो आहे आता. तेव्हाबरोबर थोडं म्हणल्या नित्या लावली. पाठवून दे. तो लेकरू बाय माझ्या याच्यात तुझ्या जन्माजवळ आलेला आहे. तुझा रंगरूप झाल्यावर बाय माझ्या याची 2 पैशाच्या नोकरी धंद्यासाठी मुंबई ठिकाणी जाणार आहे. तर बाय माझ्या याची गाडी घोड्यातून कुठे फिरत येईल त्याच्या दृष्टावर ठेवा. त्याच्या नोकरी धंद्यामध्ये पैशाला 2 पैसे शहराला सव्वाशे अधिक मिळवून द्या. आल्या विघ्नामध्ये जिथं हाक मारतील तिथं त्यांच्या पाठीवर 6 हजार उभी राहा यावर म्हणून घेतात. आता जेवण सगळे बसलेत निवांत. जाऊया परत. आमच्या आता खेळी घरं घेतात. म्हणजे एकदा पालखी झाली की आपले वाडीतले जे खेळे असतात ना प्रत्येकाच्या घरी येतात. तर खेळी आता घरे घेतील. तेव्हा चाललो आता घरी पुन्हा. चला आम्ही दिसतो.
झाला राणी का